नमस्कार. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGC म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाचे नवीन जे नियम आले, मुळात खूप वाचल्यावर आणि ऐकल्यावर हे लक्षात यायला लागले आता की कोणीही कोणाच्याही जातीचा अनादरयुक्त उल्लेख करू नये. मग त्या विद्यापीठाच्या परिसरात फक्त विद्यार्थ्यांवर नाही तर प्राध्यापकांवर सुद्धा किंवा प्राध्यापकसुद्धा विद्यार्थ्यावर केस करू शकतात. कॅन्टीनचा माणूस, कॅन्टीनचा मुलगा विद्यार्थ्यावर किंवा विद्यार्थी कॅन्टीनच्या मुलावर, अशा पद्धतीने म्हणजे कोणीही तिथे असलेला कर्मचारी आणि प्राध्यापक, विद्यार्थी कोणीही कोणावर ही केस लावू शकतं. म्हणजे आता काही लोकांना सवय असते, अरे अभ्यास नाही केला असतं काय, मग उद्या म्हणजे आम्हाला लहानपणी म्हणायचं की धोब्याच्या गाढवालासुद्धा काम येतं, तुम्ही तेवढं त्यालासुद्धा पोट भरायची अक्कल आहे, तेवढं तरी तुम्हाला येईल का, असं. म्हणजे धोब्याच्या गाढवापेक्षाही आम्हाला खालचं व्हायचं आहे का, अभ्यास करा तर तुम्हाला मार्ग लागेल. कधी कधी मग अशा पद्धतीने तू फक्त चप्पल शिवायलाच कामाला येशील किंवा तू झाडू मारायच्याच कामाला येईल, अशा पद्धतीचे हे तुम्ही चांगलं शिकलं तर तुम्हाला चांगली कामं मिळतील हे सांगण्यासाठी उल्लेख व्हायचा, अगदी आईवडिलांकडून सुद्धा. म्हणजे त्याच्यामध्ये ती जात नाही काढली जायची की झाडू मारणार म्हणजे भंगी होणार किंवा चप्पला शिवणार म्हणजे सांबार होणार, असा नाही. फक्त पोळ्या लाटणारा होशील का, ह्या पद्धतीने म्हटलं जायचं घरात सुद्धा. तर जर आता असं जर आम्हाला शाळेत असे शिक्षक म्हणायचे सुद्धा, तर आता अशा पद्धतीने जर शिक्षकाने विद्यार्थ्याला म्हटलं तर तो विद्यार्थी शिक्षकावर केस घालू शकत होता. आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, आता सगळ्या जास्त JNUमध्ये नेहमी म्हणजे 90पासून मी बघते आहे हे की इतकं अनारक्षितांवर हल्ला चालू असतो. त्यातला एक जर तिलक तराजू और तलवार इनको मारो जूते चार. तिलक हे ब्राह्मणांचं, तराजू हे वैश्यांचं, तलवार हे क्षत्रियांना अनुदान करणार, म्हणजे हे त्यांनाही म्हणता येणार नाही. हा पण 3 वर्णाचा पूर्णपणे अपमान करणार आहे. ह्या 3 वर्णामध्ये कोणतरी अनारक्षित बसणारच आहे, म्हणजे त्याच्यावर पण आपण करू शकतो, असा हा नियम आहे. ह्या नियमात मोठी चूक हीच झालेली आहे, जर लक्षात आलं की समोरच्याने खोटी केस केलेली आहे, समोरच्याचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा त्याचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी ही केलेली खोटी केस आहे, या नियमाचा खोटा आधार घेतलेला आहे, तर हे लक्षात आल्यावर त्याला शिक्षा नाही, ही मोठी त्रुटी ह्या कायद्यामध्ये ठेवलेली आहे, जेवढं माझ्या लक्षात आलं त्याप्रमाणे. आता बघा, पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जेव्हा जाती SC-STसाठी आरक्षण देताना म्हणाले होते की मला अशा पद्धतीने कधीच जाती व्यवस्था संपुष्टात येणार नाही, तरीसुद्धा मी हृदयावर दगड ठेवून 10 वर्षासाठी ही तरतूद करतो आहे. आता 10 वर्षाचं वाढत वर्ष वाढली ते तर झालं, पण नंतर मंडल कमिशनमध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस, तिथे कास्ट नाही आहे, अदर बॅकवर्ड क्लासेस ॲड करण्यात आला. आता अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये एका भागात जो अदर बॅकवर्डमध्ये येतो तोच दुसरीकडे अनारक्षित असतो, म्हणजे एका प्रदेशात. आता राजस्थानला मीणा हा खूप OBCमध्ये दाखवतो, तो दुसरीकडे एकदम अतिशय श्रीमंतामध्ये आहेत. मीणा वर्ग अतिशय उच्च वर्गामध्ये मोजला जातो. तर अशा पद्धतीने हा सवर्णावर दिवसेंदिवस एक अत्याचार होत गेले. का, ते ह्या लोकांची वोट बँक आपल्याला फायदेशीर आहेत. सवर्ण म्हणण्यापेक्षा अनारक्षित लोकांना फक्त त्यातल्या त्यात आधार म्हणजे भाजप
झालं. तर भाजपाला वाटलं ही लोक आपल्याशिवाय कोणालाच देणार नाहीत, आम्हीच फक्त ह्यांचे त्राता आहोत, म्हणून ह्यांनी अगदी वेठ बिगार असल्यासारखं मनात धरून त्यांनी ह्या UGCतला हा नियम पारित केला असावा. कारण पुढच्या वर्षी हे UGC कमिशन पूर्णपणे बंद होणार आहे. जर ते बंदच होणार आहे तर 1 वर्षामध्ये आपण त्यातल्या त्यात हे जे आरक्षित लोक आहेत त्यांना पण आपल्याकडे वळवून घेऊया म्हणून ही केलेली खेळी असणार. पण ती त्यांच्या अंगाशी आली, कारण सवर्णांना वेळोवेळी अनरक्षितांना, मी म्हणते इथे मी सवर्ण म्हणजे अनरक्षित लोकांना, म्हणजे 50%च्या वरती आरक्षण देता येणार नाही असा कोर्टाचा कायदा असून ह्या पद्धतीने त्या पद्धतीने करत करत 70-80पर्यंत गेलेलं हे आरक्षण. त्यातही मुसलमान म्हणतात आमच्यामध्ये जात हा प्रकार नाही, पण OBCमध्ये मॅक्झिमम मुसलमानांनी आरक्षण घेतलेलं आहे. मग अशा पद्धतीने हिंदू अनरक्षित जातींना किती आपल्यामध्ये पात्रता आहेत, आपण काही काही करूया. म्हणजे एवढ्या वर्षात अन्याय झाला तरी ही संस्था किंवा हा समाज तग धरून का राहिला, की क्षमता आहे आपल्यामध्ये, आपण याच्यावर मात करू. पण आता काय झालं, प्रत्येकच बाबतीत ST अट्रॉसिटी ॲक्ट आल्यापासून तर एवढं विचित्र प्रकार झालेला आहे की नुसतं बोललं नाही तरी बोलला म्हणून खोटा आरोप करून पैसे लुबाडण्यासाठी अनेक खोटा केसेस केल्या गेलेल्या आहेत. कारण त्याच्यामध्ये तो बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे, आणि मग पुढे सरकारी ऑफिसमध्ये तर हा प्रकार भयानक वाढलेला होता की जरासुद्धा जातीचा उल्लेख नाही करतासुद्धा समोरचा माणूस प्रमोशनसाठी ह्याच्यासाठी म्हणून अनरक्षित माणसावर त्याची भीती दाखवत होता किंवा त्याचा वापर करत होता. आता मग सवर्ण कधी ना कधी तरी पेटून उठणारच ना. मग ह्या UGCच्या निमित्ताने उठले आणि ह्या एकीचं एक काय झालं, कारण त्याचा फायदा किती चांगला झाला बघा. तुम्हाला माहीत असेल OTT प्लॅटफॉर्मवर एक वेब सिरीज काढली होती घुसखोर पंडित म्हणून. ह्या एकीमुळे लोक न्यायालयात गेले की असं पंडितांना घुसखोर म्हणून कसं एका समाजाला ती लोक हे करू शकतात, अनादर करू शकतात. निर्मात्याने लगेच सांगितलं की मी नाव बदलतो म्हणून. तर त्यातही मग कोर्टाने सांगितलं जोपर्यंत तुम्ही नाव व्यवस्थित सांगत नाही आम्ही ह्या वेबसिरीजला पास करणार नाही, म्हणजे इतकं एकीचं बळ आहे. आणि आपण आतापर्यंत म्हणजे अनारक्षित लोक आतापर्यंत आपल्यात क्षमता आहे ती दाखवूया म्हणून क्षमतेवर भार देत गेले. नियम आपण काय चुकीचं वागत नाही, आपण कोणाला बोलत नाही तर आपल्याला त्या नियमात आपल्याला त्रास होणार नाही. पण हा UGCमध्ये अतिशय त्रासदायकच होता, कारण त्याच्यामध्ये जर खोटी केस घातली तर त्याला काहीच शिक्षा नव्हती. त्यामुळे बिंदास काय जाते बोलायला, तो राहुल गांधी नाही का उठतो आणि काहीही बोलतो बरळतो, कारण माझ्यावर काहीच आरोप होत नाही. संसदेमध्ये मी बोललं तर त्याच्यावर माझ्यावर आरोपच होऊ शकणार नाही हे त्याला माहिती आहे, म्हणून तो संसदेच्या बाहेर बोलत नाही. जे बरळायचं आहे ते संसदेत बरळतो. तसंच मग हे ह्याच्यात होणार विद्यापीठामध्ये. आम्हाला कोणी न बोलो नुसतं आणि त्याच्यामध्ये नुसतं बोलणं नाही, तुमच्या एक्सप्रेशनमध्ये जरी जाणवलं तर मग आम्हाला त्यांनी हीन भावनेने बघितलं हा पण आरोप बघितलं नाही तरी बघितलं म्हणून दाखवायला काय आजकाल किती सोपं आहे. त्यामुळे आणि पुन्हा त्यांनी खोटी केली केस ही कळली तरी त्यांना शिक्षा नव्हती. आणि ज्याच्यावर केस झाली असेल त्याचं मात्र वर्ष आयुष्य किती नुकसानीत जाऊ शकतं. ह्यामुळे ही सवर्णांची एकी बरोबर आहे, विरोध एकदम बरोबर आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल बघा, ह्या सरकारने वैष्णोदेवी मेडिकल ट्रस्टचा ह्याच्यामध्ये सुद्धा निर्णय त्यांचा फिरवला. हे सरकार असं आहे, जर हे बघा माणूस आहे म्हटल्यावर चुका असणार, सरकारसुद्धा चुकू शकतं. फक्त ह्या सरकारचा एक सकारात्मक भाग चांगला आहे की त्यांना त्यांची चूक दाखवलं तर ते विचारमंथन करतात. जेव्हा
कृषी कायदा काढला. आजही ते म्हणतात त्या कृषी कायद्यामध्ये कुठलीही त्रुटी नव्हती आणि सगळे माझे कृषी कायदे बरोबर होते. पण समाजाचे लोक त्याच्या विरुद्ध आहे म्हटल्यावर त्यांनी 1 वर्षाने का असेना तो कायदा लागू न करता मागे घेतला. हाही मागे घेतील जेव्हा आता 5 ठिकाणी निवडणुका आहेत. ह्या निवडणुका झाल्या, एकदा सगळं आटपलं की पाणी खाली म्हणतात ना, थोडंसं मंथन, घाण सगळी खाली बसली, गाळ जरा खाली बसला, पाणी निथळ झालं, हा कायदासुद्धा 100% लागू होणार नाही. ह्याच्यात बदल होणार आणि तो प्रकार येणारच जर खोटा आरोप कोणी लावू दे. खोटा आरोप लावला हे लक्षात आलं तर ज्याने खोटा आरोप लावला त्याला शिक्षा डबल. ज्याने चूक केल्यावर आरोपीला जी शेवटी शिक्षा असे ना, त्यापेक्षा खोटा आरोप करणाऱ्या फिर्यादीला डबल शिक्षा. हा अशा पद्धतीचं व्हायला पाहिजे. आणि हे मला सगळ्या बाबतीत वाटतं. सगळ्याच बाबतीत की आरोप हे जे नवीन सगळे नियम येतात ना, IPC सोडून सगळ्यामध्ये फायदा जास्त घेतला जातो. ST-STमध्येचा पण गैरवापर जास्त होतो. डवरीमध्ये पण गैरवापर जास्त होतो. ह्या अशा पद्धतीचा जर गैरवापर होऊ नये असं असेल तर जर खोटी केस करणाऱ्यावर काही शिक्षा जरूर यायला पाहिजे. आता आपण बघितलं की वैष्णोदेवी मेडिकल ह्याच्यामध्ये सुद्धा BJPने निर्णय बदलला. मध्य प्रदेशमध्ये त्या यादवने जुनंच प्रतिज्ञापत्र त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की श्रीरामाचं अस्तित्व म्हणजे नाकारण्यात आलेलं आहे. आणि ते जुना प्रतिज्ञापत्र होतं. तेच न्यायालयामध्ये देताना त्यांनी जे हिंदू विरोधी वकील होते त्यालाच नेमलं होतं. त्याविरुद्धही लोकांनी एकजुटीने हल्ला केल्यावर तोही निर्णय ती केस आता डब्यात ठेवली आहे, थंड डब्यात घालून ठेवली आहे की जेव्हा पाणी जरासं लोक थंड होतील, कचरा गाळ खाली जाईल, तिथलाही तो वकील बदलला जाईल. तर ते प्रतिज्ञापत्र पण व्यवस्थित पद्धतीने नवीन प्रतिज्ञापत्र घालून ते जुनं काढून व्यवस्थित त्या जुन्यामध्ये जे घेतलं होतं त्या काळाप्रमाणे ते प्रतिज्ञापत्र वगैरे घालून होईल असं मला वाटतं. विरोध जर चुकीच्या गोष्टीचा करायलाच पाहिजे, त्यालाच तर लोकशाही म्हणतात. जर जिथे चूक होते, अन्याय होते, त्यावेळेला त्याचा विरोध केलाच पाहिजे. BJPलाही लक्षात यायला पाहिजे की जरी अनरक्षित लोकांना तुमच्याशिवाय पर्याय नसला तरीसुद्धा तुम्ही त्यांना तुमचे वेठबिगार असे धरू शकत नाही. तुमच्या विरुद्ध ते जाऊ शकतात. एक लक्षात ठेवा, कितीही झालं तरी लोक ते म्हणतात ना, गाईला कसायाकडे जाऊ शकत नाही. तसंच आता आपण मोदी नको म्हणून राहुलकडे जाणं, काँग्रेसकडे जाणं, समाजवाद्यांकडे जाणं हे अतिशय चुकीचं होणार. कारण ते तिथे वेमुला ॲक्ट घेऊन बसलेलेच आहेत. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये चालू करणार आहेत, जो ह्याच्यापेक्षा अतिशय अजगराचं रूप असलेलं आहे. बघा, विचार करा. मला असं वाटतं मोदी आहे तर मुमकिन आहे. पुन्हा एकदा जातीय आरक्षणाचा पूर्णपणे विचारमंथन करून योग्य पद्धतीने गरज असलेल्यांनाच त्याला मिळावं, तरतूद व्हावी, ह्याचा हे होणार. जर ब्राह्मणसुद्धा अतिशय गरीब घरातला असेल तर त्यालाही मिळायला पाहिजे. ह्यासाठी विचार होईल आणि ह्याच्यातून विचारमंथनातून चांगलंच काहीतरी निघेल असं मला वाटतं. तुम्ही मला ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.